बस म्हणले त्यानंतर बस म्हणली बस म्हणल्याच्या नंतर वजन छोट 1-2 वर्षाचं लेकरू सोबत नाही 4 वर्षात गेल्याच्या लेकरा वजन चिमटा घेतली माय म्हणले लेकरू काढून आलंय म्हणजे लेकरू लय विद्येशी आहे म्हणले पूर्णाचा स्वयंपाक झाला गेला खावा तुम्ही लेकराला किती खाणार आहे म्हणजे अर्धी रोटी खाईल कढी खाईल आळण खाईल किती खाणार आहे म्हणजे लेकरू खाऊ दे ताट विमल मावची बरी होती गोपाळ पडला त्याची आमच्या ताट बांधून दिल्याच्या नंतर खायला लेकरू चालू केल्याच्या नंतर 2-4 घास खाली अजून त्या लेकराला चिमटा घेतला तिला म्हणली आता काय रडायला माय म्हणली काही नाही म्हणली माय लई पहिलं म्हणली विदेश आहे आता म्हणली लई लई परदेश आहे म्हणली काय आहे म्हणली त्याची माय सोबत खाल्याशिवाय पोटच भरणार म्हणली मग तसं आम्हाला या जीवाला देयासाठी काही जर खायचं असेल काही तळमळ करते माणूस त्या ठिकाणी जाते ती वस्तू उपलब्ध करते खाते खाल्याशिवाय राहत नाही तसं या जीवाची जर तरफता व्हायचं असेल जीवाची जर सुटका जर व्हायचं असेल तर आम्हाला केवळ पत्त करावं लागते आणि तसेच ते आवड पाहिजे आपण गेली आवडे पाय धुतले सिरी पल्लवी चरण पोचले पदी अंकुशा लावेल सोना पैसल गुरु मृत पूजेला गुरुच्या चरणाची आम्हाला आवड पाहिजे दर्शनाची आवड पाहिजे किंवा सर्वाची म्हणे आपण म्हणतो म्हणे आवड सर्वाची म्हणे आपल्याला आनंद झाली न जाणती सगळ्या गोष्टीची आवड मिळाली माझा आनंद झाली विचार करणार करा कोण आहे कुठला होय कशासाठी होय त्याचं ठिकाण कोणतं होय की नाही म्हणून आपल्याला पहिल्या प्रथम या जीवाची अवस्था कशी झाली 4 काळीमध्ये अंगात ज्यादा सोड्यात उद्धी 4 काळीमध्ये जीव फिरत कर्मस्थला कसा आला 4 काळीमध्ये जीव कसा फिरला तुम्हाला थोडक्यात सांगू येत असताना प्रत्येक पदावर त्याला मळ लावून सोडलंय वत कर्मस्थला मळ लावूनच आलाय म्हणून गेलाय आता युक्त आल्या त्याचा आपला धुवायचं जसं एखाद्या तळ्यामध्ये जायचं आपला नदीत जायचंय तळ्यात जाताना काय करते आज थोडं पायाला चिकोल लागते फेरवीला लागते जसं जसं मध्ये जासाल तसं चिकोल लागला वाळू लागतं तसं आपण जसं या पदापदानं वरी जासाल जसं आलं की नाही तसं वरी जासाल तसं निर्मळ म्हणून जीव आल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो एकदा या जीवाची फसाफसी कशी झाली जीवनामध्ये एकदा काय झालं मी अगोदर काय सांगतो जन्माला येण्याच्या अगोदर जीवाची कथा काय झाली आणि दत्त देवा का म्हणाव कशासाठी म्हणाव एकदा काय झालं पहिल्या खालीपासून सांगतो लाईट आली पहिल्या खालीपासून सांगतो एकदा काय झालं 10 वर्ष झालं लग्न होऊन 10 वर्ष लग्न होऊन झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर सासू सासरेच आणायला जायचे सुनाला सासू सासरेच आणायला जायचे मग एकदा काय झालं चांगले काही ना बाबा माझ्या जावायला एकदा तरी पाठवून द्या 1 वेळेस तरी पाठवून द्या ठीक आहे म्हणजे पाठवून देऊ आता याचा एक प्रॉब्लेम होता त्याला रात्र झाली दिसतच नाही त्याला होता रात आलं मग आई वडिलांना सांगलं बाबा तू काय कर म्हणजे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर काम आटतो चटकीने निघ म्हणले आता शेतकऱ्याचं लेकरू म्हणलं लवकर होते काय बोरं वासरं तारा पाणी सगळं काम करणं होते काय होत नाही पण योगा वगैरे हिवाळ्याचे दिवस होते घरी 5-5:30 वाजल्याच्या नंतर गावाच्या बाहेर निघाल्याबरोबर हा काहीतरी असंच करत जाय म्हणली आई वडिलांना घरी सांगितले अंधार जर पडला तुला दिसत नाही हाऊ काहीतरी इशारा करत कर म्हणले ठीक आहे म्हणजे घरून निघाला 1 किलोमीटर गेल्याबरोबर अंधार पडला की याची बॅटरी बंद झाली डोळे बंद झाले याला दिसत गेलं काय करावं म्हणजे आई वडिलांना सांगलेलं याच्या लक्षात आलं हाऊ करत निघाला समोरल्या गावला गेलं की एवढं त्या खरबाला शिकारीने जाळं टाकलं होतं फाशी टाकलेलं असं काही पक्षी धरण्यासाठी टाकल्याच्या तिथं हाऊ करत गेलंय एखादा पक्षी त्या जाळ्यामध्ये पडणार म्हणलं की हाऊ केलं पक्षी उडून गेला त्या शिकाऱ्याला आले जवळ एक लगावल्याच्या नंतर त्यानं मला काय चुकलं म्हणत काही नाही रे म्हणजे दिवसभर झाला आम्ही तो बसलो एखादा पक्षी जाळ्यात पडणार म्हणजे तू हाऊ केलाच गेले उडून अरे बाबा मला दिसत नाही आई वडिलांना असं सांगितलं म्हणून तरी काय त्याला नाही म्हणजे आमचीच नुकसान झाली आमचा एखादा पक्षी पडणार होता तेच उडून गेला ते गेला
मग इथून पुढे तसं म्हणायचं नाही, म्हणलं असंच फसू दे, असंच फसू दे. आई वडिलांनी चांगला सल्ला दिला आणि त्या फाशी पाड्याने काय म्हणजे असंच फसू दे, असंच फसू दे. दुसऱ्या खाणीमध्ये चलो बरं, जीव कसा फसला नाही प्रत्येक खाणीमध्ये. मग समोर गेल्याच्या नंतर असंच फसू दे, असंच फसू दे म्हणत 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 समोर गेल्याच्या नंतर तिथं एवढ्याच बैलगाडी फसली होती. बैलगाडी गावात बसल्याच्या नंतर ती घरचे माणसं दोघं चौघं लोटाले पहिला आपण शंकर बैलगाडी ओळख गेलो लोटल्याच्या नंतर याला तिथं जाऊन म्हणाले असंच फसू दे, असंच फसू दे, असंच फसू दे. लोक मारतील की नाही. मग त्याने 2-4 लगावले तर काय म्हणू म्हणले, मला त्याने म्हणले असंच फसू दे, असंच फसू दे म्हणले. त्याला काय वाटले आपला पक्षी उडून गेला तर गेला, आपली नुकसान झाली इतराची होईल. त्याला काय कोणत्या वाईट भावना सांगितलं नाही, असंच फसव. त्याला वाटले समोर फाशी पाडली काही असं म्हणत म्हणत तिथं गेल्याच्या नंतर त्याने सांगितलं तसं म्हणलं कोणले असंच निघाव, असंच निघाव. म्हणजे आमची गाडी फसली, दुसऱ्याची कोणाची फसू नये. एखाद्या जीवाची हानी झाली तर दुसऱ्या जीवाची हानी होऊ नये म्हणून त्याने सांगितलं बाबा असं कधी होईल, असंच निघाव, असंच निघाव, असंच निघाव म्हणत म्हणत चल म्हणजे एवढा समोरल्या गावला गेल्याच्या नंतर त्या गावामध्ये अतिशय चांगला व्यक्ती होता पोलीस पाटील त्या गावातला. गोरगरिबाचं काम असलं की नाही तिथं हजर, लग्नाचं काम असलं हजर, सार्वजनिक काम असं एवढा एक त्याला अटॅक होऊन मृत्यू झाला. गाव सगळं रडायला लागले आणि त्या गावामध्ये मारुती मंदिरापाशी अंत्ययात्रा आली. तिथं जाऊन म्हणाले असंच निघाव, असंच निघाव, असंच निघाव. असं या जीवाची कथा जाईल. तिथलेही लोक मार खाले, तिथेच खालं मार. काय म्हणू म्हणले मी नेमकं म्हणून तरी काय त्यांच्या खाली चलो आपण. त्याने सांगितले बाबा आमच्याच गावचा पाटील गेला तर गेला, असला चांगलं काम करणार गावाचं सगळं मंदिराचं काम असो कुठल्याही सार्वजनिक काम असो तिथं करणारा माणूस गेला तर गावाला ताप होते. नाही असं आमचाच गेला तर गेला, असं कधी होऊ नये, असं कधी होऊ नये, असं कधी होऊ नये बापू म्हणत म्हणत काय म्हणले. त्यानं चालू केला टेपरी काढा, असं कधी होऊ नये, असं कधी होऊ नये, असं कधी होऊ म्हणत 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 समोरल्या गावला गेल्याच्या नंतर एवढा एक 35-40 वर्षाच्या नंतर एक आमच्या ओंकार पाटला सारख्या मुलगा झाला. गाव सगळं पेडावाट आलं आणि तिथं म्हणाले असं कधी होऊ नये, असं कधी होऊ नये. तिथेही मार खाल्लं. तसं या 4ही खाणीमध्ये या जीवाला तशीच अवस्था झाली. या घरला जाय, त्या घरला जाय, या घरला जाय, त्या घरला जाय, फिरत 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 लक्ष चौऱ्याचा फेरा लागला नरदेवाचा वारा, गर्भवासी सुखाचा तारा कोणत्या काया दूध हिते वर्ग माया धावे गुरु जावा. किंवा हा जीव असणारा फिरत 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 इथं कर्मशक्तीला आल्याच्या नरदेही साधावा अर्थ, नरदेही साधावा परमार्थ, नरदेही व्हावे करतात ये लोकी. या जन्माला आल्याचे अर्थ म्हणजे पैसा, नरदेही साधावा अर्थ म्हणजे पैसा, पैसाही साधता येते. नरदेही साधावा परमार्थ, परमार्थ म्हणजे परात्पर परमेश्वर जो भगवंत आहे त्याच्यावर मात करणं, त्याला आपलंच करणं, याचंच नाव परमार्थ आहे. का या व्हावे कर्तार्थ म्हणजे या जन्मामध्ये येऊन आपल्याला कर्तव्य होता येते. मग त्यासाठी मनुष्य जन्म असणारा सर्वाचा सार आहे, सर्वाचा शेवट आहे, सर्वात छान आहे, सर्वात ती संधी या ठिकाणी आपल्याला जर अवधूत म्हणे येऊ सकया की वेळ न जाऊ दे वाया, कोटी रुपये खर्च केले अक्षेने मिळेल आयुष्य. किंवा अमोल आयुष्य जाते घडी घडी आनंद आवडी बजावाय. म्हणून आपल्यासाठी वेळ थांबत नाही. त्यासाठी आपल्याला इथं आल्याच्या नंतर देवाची भक्ती केल्याच्या नंतर आमच्या जन्म मरणाचं दुःख निवारते आणि दैवताची भक्ती केल्याच्या नंतर आम्हाला स्वर्गाची प्राप्ती होते, कैलासाची प्राप्ती होते. सारखा काम स्वर्गीच्या मरिचित जेव्हा मृत्यू लोक जन्म व्हावा तिथले लोक म्हणायत कर्मशीला जन्म मिळाल्याच्या नंतर आम्हाला मुक्तता होता येते. मग हे जन्माला आल्याच्या नंतर मुक्तता होता येते. स्वर्गातलं काम कसं आहे, रिचार्ज एकदा मोबाईलला संपलं की अजून महिन्याला टाकावं लागते किंवा 3 महिन्याला वर्षाचं जितक्या दिवसाचं आपण रिचार्ज मारतात तितक्या दिवसाला टाकावं लागते. मग इथं जर एकदा आम्ही जर भगवंताचं चिंतन केलं आणि ते रूप जर आम्हाला अनुभवाला दिसलं तर या जन्माला आल्यावर देवाचं मरण एक बार आणि जीवाचं मरण एक बार. जीवाचं ज्याला मरण कळाले किंवा जीव जिताची मेला मोक्षपदी राहिला निरालंबी पावला अखंड अभंग अविनाशी. म्हणून त्या भगवंताचा अमृत रस पाजण्यासाठी पिण्यासाठी या ठिकाणी आपण आलो. हा रस सेविला
माया आविदेशी मुकला जन्म मरण नसे तर याला सर्वातीत झाला असे. पण हा रस सेविला आपण म्हणतो तुझ्या नामात गोडी किती खडी साखर पडे पिकी खडी साखर पडते अमृतावर गोड नाम त्याच्याही समोर जाऊन हा रस सेविला म्हणजे भगवंताचा रस सेवन केल्याच्या माया आविदेच्या वेगळा होतो जीव आणि मुक्तता होते. पहिली मुक्ती म्हणजे जीवन मुक्ती. जीवन मुक्ती का जन्मा जीवांगी जीव पण शिवांगी शिव पण देवांगी देव पण उरला नाही बोलाया म्हणून आत्ममुक्ती आत्ममुक्ती झाल्याच्या नित्यमुक्ती. नित्य कशाला म्हणा नित्य हा प्रकाश उजळलेला होती. एकदा नित्य म्हणजे नित्य चतुष्ट साधनामध्ये नित्य आपण म्हणतो ये परत्र शंदम सटक त्याच्यामध्ये जे ये परत्र त्याच्यामध्ये चतुष्ट साधनं साधावं लागते. साधनं झाल्याच्या नंतर आपल्याला ते एकदा जर सत्व साधन साधले आपण म्हणतो पार्वती सद्गुरु प्राप्ती सर्व साधन हरपती बोलावया उरी नाही अनुभव प्रसिद्धी ते रूप पाळे गबाई ते रूप पाळे तरी जन्म. आपली अवस्था कशी होईल वाहतुकीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यामध्ये डाव मोडीला अजूनही प्रेम काढू. जीवनामध्ये संसारामध्ये भावना भावनीचा खेळ असल्यासारखा संसार आहे. म्हणून छोटे छोटे लेकर काय करतात नवरी नवरदेव करतात भावना भावनीचा खेळ करतात. एखाद्याला म्हणलं तू आपण पाहिलाय तुझी आई आली म्हणजे चटकीने मोडून टाकून निघून जातात. तसं आपल्याला या जीवनामध्ये गर्वहंता सोडून शरण जा सद्गुरुनाथा किंवा त्याच्या समोर जर पाहत असेल आपण म्हणतो तुमच्या चरणाशी असं कोणता झालो मी आज त्याचं माझी पूर्वावी आता आपण आपल्याला निर्गुण निराकाराचे शोधायचे आहे. जन्म मिळालाय आता इथं देव कळून घ्यायचे आणि देवता कळून घ्यायचो. देव कसा असतो निर्गुण निराकार. मग त्या निर्गुण निराकार आहे त्या निर्गुण निराकाराला चरण कळायला पाहिजे ना. आपल्याला मंदिरात जायचं पायऱ्या कळायला पाहिजे. पायऱ्या असल्या तर मंदिरात जाता येईल. धर्माचे 4 पाय सत्य विचार निश्चय विश्वास तू चरणाशी असं तुमचा झालो मी तास माझी पूर्वावी असत अखंड हृदयात बस. मग हे जर कळाल्याच्या नंतर चरणाची दास आत लागले नाही. आम्हाला जीवनामध्ये काय करायला आपण देवाच्या आत सोडून नको त्या आत धराल्या. कोणत्या आत धराल्या अशा लागलीची पाठी काही केल्याने आवरेला माया मोह मगर मोठी काही केल्याने सुटेला. तुम्हाला सांगतो देवाच्या आत केल्याच्या नंतर आपल्या जीवाची तृप्तता होते जीवाची भेट होते जीवाची मुक्तता होते. जन्म मरणाच्या दुःखातून जीव मोकळा होतो. नाही माया मोहाचा वेगळा होतो आशा पाशाचा वेगळा होतो जीव. म्हणून इकडे म्हणतो आपण आशा लागलीची पाठी काही केल्याने आवरेला माया मोह मगर मिठी काही केल्याने सुटेला. तुम्हाला सांगतो एक दर्शन सांगतो आशा देवाची लागल्याच्या काय होती है की नाही. आणि आपल्याला संसारामध्ये आशा कशी राहते. एकदा काय झालं 14 भाऊ होते 14 भाऊ गोपाळपाडी 14 आशा सांगलो बरं देवाची आशा लागाव म्हणजे देवाच्या प्राप्तीसाठी माझा देव आहे मी ब्रह्म आहे देवाचा अंश आहे. आपण कसं आहे आनंदचा गुरु आहे माझा गुरु त्याचे चरण धरू वेळोवेळा चरण धरिता ब्रह्म लागे हाता त्यानं येत माझा पूर्ण केला त्यानं येत माझा पूर्ण केला. म्हणून त्या आनंद सागरामध्ये माझा ब्रह्मा आहे त्या ब्रह्माचा अंश आहे. म्हणून त्याच्या चरणाची आम्हाला आस लागली पाहिजे. नको त्या गोष्टीची संसारामध्ये आस लागाली ही आशा कधी ना कधी नाहीच होती. देवाच्या आस जर केलो तर आपली मुक्तता होती. एकदा काय झालं 14 भाऊ होते भरपूर कष्ट केल्याच्या नंतर योगा आई वडली म्हातारे झाल्याच्या नंतर वायलं झाले वेगळं झाल्याच्या नंतर वडिलांना त्यांना प्रत्येकाला 10 लाख रुपये दिले. वेगळं होताने प्रत्येकाला 10 लाख रुपये उरलेत बाबा आणि घेऊन टाका म्हणजे मला काय करायचं आज नव्हतं जायचं. मला 10 लाख दिल्याच्या नंतर सुखाने संसार करू लागले. योगाय म्हाताऱ्याचं वय झालं 90-95 योगा बाजच पडली. एक ना एक दिवस ज्यानं जन्म आलाय त्याला एक ना एक दिवस मरण आठवत आहे. आपण म्हणालो तू येताना काय घेऊन आलास जाताना काय नेलास. येताना एक वस्तू आणली प्रत्येकाला आणलं येताना काय आणले आपण मरण आणले. ज्यानं जन्माला आलाय त्यानं सोबत मरण आणलंय. जन्मल्या काम संपलं का मृत्यू आहेच का आपल्या पाठी मग मरण सोबत घेऊन आल्या. त्याच्यासाठी एक बार जीवाचं मरण करावं लागते. जीवाचं मरण केलं तर ते मरण सुखाने येते. त्याच्यासाठी आपल्या देहाचं मरण देह तर आज न उद्या बदलतच आहे.
कपड्यासारखं हे कपडे घातले ते कपडे हे घातलं चेंजच होतात. तसं प्रत्येक जन्मामध्ये आपला देह वेगळा वेगळाच मिळतो. मग हितच मुक्त करायचे असेल तर जीवाचं एवढंच ठिकाण आहे. मग देवाच्या हात करण्यासाठी आपल्याला चिंतन करावं लागते. चौघा भाऊ होते, 10-10 लाख रुपये दिल्याच्या नंतर योगात म्हातारं बिमार पडलं, बाधत पडल्याच्या नंतर म्हातारं काय करू लागलं, असं करू लागलं, असं करू लागलं. हातामध्ये निशक्त झाल्याच्या हात कसा असा हात पडली, बाजावर असा हात पडला, पडल्याच्या नंतर योगायोगच्या म्हातारं काय केलं, असा हात पडल्या की नाही नंग्या सुनानं बघितल्याच्या नंतर आता हिला माहित होतं ना वेगळं होताना 10-10 लाख रुपये दिलते. असा हात केल्याच्या चौघी बाया घरला आल्याच्या नंतर जावा चौकीला सांगले आपल्या मामाजीला असा हात केलाय, मामाजीने हाता केलाय, एखादी गुंडी सोनं घर इकडल्या भिंतीमध्ये ठेवले काय वेगळं होता, 10-10 लाख देत आपल्याला. तिला आशा लागली काय करावं, चौकीत जरी जावा आल्या मिटिंग भरली. मग पुन्हा चौघ भाऊ आल्याचे विचार झाला काय करावं म्हणजे आता बाबाचा बोल बंद झालाय, बाबाची वाचा बंद झाली, काय करावं नेमकं. काही नाही म्हणले किती पैसे जाऊ द्या म्हणले आणि डॉक्टरकडे घेऊन जा म्हणले चौघी बायाला. ठीक आहे डॉक्टरकडे नेलं, नांदेडला नेलं, चांगल्या हॉस्पिटलला नेल्याच्या नंतर डॉक्टरने विचारलं काय झालं आजोबाला. काही नाही म्हणले याचा बोल बंद झालाय, बोल चालू करा. त्याचा बोल बंद झालाय, बोल चालू करा म्हणले. काय करावं, अरे लास्ट स्टेपला आले, अंत्यवेळीला आले, काय करावं म्हणले याला बोलायला. तुम्हाला काय करायचं, 4 नाही 5 लाख रुपये घ्या. डॉक्टर साहेबांचा बोल चालू करा. ठीक आहे म्हणजे केल्याच्या तपासण्या काय ते चालू केलं. एवढा वाचा आली, ज्याला वाचा आल्याच्या 2 न 3 बोल वाचू शकते, बोलू शकते, जास्त बोलू शकत नाही म्हणजे. ठीक आहे म्हणल्याच्या नंतर चालू केली वाचा चालू केल्याच्या नंतर त्याला मामाजीला सांगले मामाजी इथं बोलायचं नाही. का बोलायचं नाही, सोयरे धायरे लेकी बाळ्या माता भगिनी सगळ्याच्या बोलायला. आपल्या धर्माची एक संस्कृती आहे. ज्यावेळेस आता मला दाता आहे, मला शेत चावते, आंघोळ चावते, सगळं काही चावते, मला कोणी आणून द्या. जेव्हा आमचे दात बंद झाले, आम्हाला खाता येणार आहे की नाही, त्यावेळेस कोणी आंघोळ घेऊन ये, कोणी शेत घेऊन ये. आणि ज्या वेळेस आम्हाला लिहून बघायचे कापड त्यावेळेस वेळ संपल्यावर आपल्या धर्माची संस्कृती तशी आहे. म्हणून सगळे आले त्या सोयरे धैर्य पाहिल्याच्या मामाजीला सांगितले मामाजी तुम्ही बोलायचं नाही. ठीक आहे म्हणले. सोयरे धैर्य आले, बोलले, गेल्याच्या घरला आणल्याच्या नंतर सायंकाळचे 6 वाजले. 6 वाजल्याच्या नंतर इकडले रस्त्याला भाऊ फिरते, तिकडले कोणी गावामध्ये शेती असेल, जागृत असेल, जागी असेल, असं करत 12 वाजले. 12 वाजल्याच्या नंतर गाव सगळं सामसूम झालं. सामसूम झाल्याच्या नंतर गाव वजन मामाला विचार मामाजी तुम्ही असा हात केल्या, इकडल्या भिंतीमध्ये किती ठेवल्या. काय नाही, काय म्हणू लागले सांगायचं म्हणे. काही नाही बाई म्हणले, काही नाही म्हणले, शेजारच्या चंद्राबाईनं आपले चाळीने बोलले कुठं. तसं माणूस अशा पायी कुठपर्यंत जाईल काही सांगता येणार. आणि आपण देवाच्या हात जर केल्या त्यानंतर जीवाची मुक्तता होते. म्हणून त्यासाठी सत्याने मोक्षाचे घर, सत्याने नास्ते पातक चोर, ज्ञान भक्ती वैराग्य सत्वर शक्ती करून येते आता. म्हणून या जीवाची जर तृप्ता करायची असेल तर आपल्याला आम्ही अवधूता देतात काही चोरीले भोपा त्याचे केले असेल तर 12 वाटापायचे आपण त्या भगवंताचे दास आहोत. आपल्याला जे विघ्न येतील ते नाहीशी होतात. मात्र एवढंच की आपण भक्ती एकनिष्ठ केली पाहिजे. पतिव्रता बाळकाची किंवा आपण म्हणतो जबर चंद्रा चातक मेघाची आयरणीची आनंद नाम चंद्रा अनुसय महिने एकनिष्ठ भक्ती केली. अतिवृष्टी जर बाहेर आले, पाणी पाहिजे म्हणलं तर तत्पर सगळं काम सोडून जायचे. इकडून जर काही फिरत गेलं तिकडून कापत आलायचे नाही. वेगळा काय झाला असं काही कुठत बसले अनुसयला. बसल्याच्या नंतर समोरून आल्या अतिवृष्टी आल्याच्या नंतर कुठत बसल्याच्या आल्याच्या नंतर सेवेला तत्पर हजर. मुसळवरी फेकल्याबरोबर मुसळवरी थांबाव केली. गेल्याच्या नंतर योगायोग काय केलं तिचं बघून दुसरीनं केली. मी काय कमी आहे काय म्हणली, मला काय जमला काय म्हणले, आमलं काय पतीची सेवा करणं काय म्हणले. त्या कारभाराला कधी आंघोळ घातली नाही, कधी त्याला सकाळची भाकर सकाळी दिली नाही, संध्याकाळची भाकर सकाळची भाकर संध्याकाळी. अशी अवस्था मी काय कमी आहोत का, दुसऱ्याने केलं म्हणून आपण करायला जमते काय. आपण अंतकरणातून करणं वेगळं, देव आणि दुसरं करू लागलंय आपण केलं बघून केव्हा जमते काय, जमत नाही.
आपला आपण विचार करून भक्ती केली पाहिजे. म्हणून तिथं बघून दुसरी कुटत बसली. तांदूळ साडी कुटत असताना समोरून कारभारी आला. नवरा आल्याच्या नंतर आपण काय केली, मुसळावरी फेकली. फेकल्याचा तिथं विश्वास कुठं आहे मुसळावर? का तिची भक्ती एकनीच नव्हती. मुसळावर विश्वास नव्हता. कुठत कारभाराला म्हणजे अगोदर सांगून ठेवू, तुम्ही दारात बसा, मी मधून पाणी घेऊन येतो, तुमच्या सेवा करतो. त्यानं म्हणलं आज काय दिवस वरला कोणी झालाय काय, मला बसती भेटू तू, एवढी माझी सोय व्हावी. तर ठीक आहे म्हणलं. आल्याच्या नंतर साडी कुठत बसली, मुसळ असं वरी फेकली. आता मुसळावर विश्वास कुठं आहे की नाही? ताकद पाहिजे ना नामाची. आणि माझ्या शक्ती होती तशी वरच्यावरी मुसळ थांबलो. मग यायला गेलं काय केली, कुठत असताना मुसळवरी फेकली. मुसळावर विश्वास कुठं आहे? आपण तोंडवरी केलं जरा, मुसळ आलं की दातावर पडलं, बत्तीसच्या बत्तीस जातं पडून. तसं बाबा अंतकरणातून भक्ती केल्याचं तर देव मिळते. आणि तुम्हाला सांगतो, भक्ती करत असताना इकडं कोणत्याही गोष्टीमध्ये लबाडी जमते हे की नाही. एखाद्याने जर म्हणलं बा पोत उचलून आलो, 2 मिनिटात आलो असं सांगून जाता येतो. मला देव भक्ती करत असताना खरीच भक्ती करावी. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम किंवा तुका म्हणे त्याची आंधळे जण गेले विसरून खऱ्या देवा. खरी भक्ती म्हणजे कसं वय तुम्हाला सांगतो. एकदा काय होते, 2 मित्र होते. 2 मित्र एक होतं हुशार आणि एक होतं ब्रढ. म्हणजे जास्त त्याला अभ्यास करायची सवय पडली नाही. त्यानं काय केलं, याचं बघून याला घेऊन गेलं, त्याचं बघून असं करत करत 10वी पर्यंत गेले. 10वी पर्यंत गेले तर तसंही नकलाचा काय होता, ढकल पास 10वीला झाले, 12वीला झाले. योगायोग त्या दोघांना कॉल आला. कॉल आल्याच्या तिथं तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा असती. असल्याच्या नंतर तिथं गेल्याच्या नंतर एकाला बोलले, विचारला, त्याला विचारलं, बाबा आपल्या भारताचे पंतप्रधान कोण? त्याला म्हणला नरेंद्र मोदी. करेक्ट म्हणला. दुसरं विचार म्हणले, भारत स्वतंत्र केव्हा झाला? त्याला म्हणलं 1856ला, 14 झाली. 1947ला भारत स्वतंत्र झाला. तिसरा प्रश्न विचारला त्याला, आपला देश कोणता? त्याला म्हणला भारत. बरोबर आहे. दुसऱ्याला बोलले, याला काय केलं, याला सवय लागली होती ना, त्याला खिडकीला कान देऊन ऐकलं. याला विचारलं, याला वाटलं तेच प्रश्न विचारतात, याला सवय लागली ना ऐकून करायची. त्याने गेला मध्ये. गेल्याच्या नंतर त्याला प्रश्न विचारला पहिला, बाबा तुझं गाव कोणतं वय? त्याला म्हणला भारत. त्याला दुसरं नाव, तुझं नाव काय आहे? त्याला म्हणला माझं नाव नरेंद्र मोदी. तिसरा प्रश्न विचारला, तुझा जन्म केव्हा झाला? याला मला 1856ला चळवळ चालू झाली, 1947ला जन्म. अशी अवस्था होती. खोटी जर भक्ती केली असे होते, आणि खरी जर भक्ती केलं तर आपल्याला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. मग इथं आलो, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण इथं आलो. आल्याच्या नंतर इथं आपल्याला देवाची प्राप्ती झाली. देवाची प्राप्ती झाल्याचा हा जीव प्रपंचाची काढाकाढी घेतली माडी, घेतली घोडी, बांधली गाडी, यम करील ओढा ओढी, तेव्हा तुला कोण सोडी. आता आपली कशी अवस्था झाली तुम्हाला सांगतो. या जन्माला येऊन जसं एखाद्या छत्रीच्या जर दुकानात गेलो आपण, छत्री कितीला आहे? त्याने म्हणला बाबा 500 रुपयाला आहे. त्याची गॅरंटी काय? गॅरंटी आहे म्हणला. त्याला एक तर उन्हातही काढायला जमणार, पावसातही काढायला जमणार छत्रीला. छत्री 500 रुपये जाऊन काय करा उपयोगाची. तसं या जन्माला येऊन आम्ही जर देवदेव नाही केला, परमार्थ नाही केला, जन्माला येऊन जर सुख नाही पाहिलं, हे गेलो सगळ्या गोष्टी जर साध्य नाही केलं, तर आपल्याला जन्माचा काय उपयोग आहे का? छत्री जशी घरात आणून ठेवावी लागली तशी अवस्था. घोडं ठेवलेलं आणलं म्हणलं तर आणलं ठेवलेला तिकडून, अशी अवस्था आहे. म्हणून आपल्याला इथं त्या समाधीचे सुख सांगता, वाचे शिरे बोलता, शिष्य आणि सद्गुरू नाता त्याचा अनुभव तो झाला, किंवा आनंदाचे आनंद होती ते पडे प्रेमाचे होती, मुख्याने मुख्याच्या गोष्टी इतर काय जाणवती. म्हणून ती आपल्याला सुख पाहण्यासाठी हा सुखाचा सोहळा या ठिकाणी किती वर्ण सुखाचा सोहळा प्रत्यक्ष दाखवली गणनिळा, किंवा आपल्याला हे अनुपन्न सोहळा जर पाहायचा असेल तर हितच राहते. म्हणून आपल्याला त्या मालकाची जर भेट घ्यायचा असेल, जीव आनंद पदापासून सुटला, आनंद नाम विसरला, तो दत्ताने गेलेला जीव भजना आनंद भजना लागली. देव असणारा तुमच्या आमच्या सगळ्याच्या जीवाच्या उद्धारासाठी जीव आनंदाचा अवतार दत्तात्रय साकार जीवाचा उद्धार करावया आला कर्मभूमीची. पण तो भगवान निर्भूत निराकार शुभलक्षण पदाचा देवता असणार आहे. तो भगवान दत्त महाराज आपल्या रुई या नगरीमध्ये येणार आहे.
पण अहोरात्र आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. का? कुठे येते देव? कुठे येते? जिथं नामस्मरण आणि साधन करा याची दोन, अन्नदान आणि नामस्मरण. म्हणजे देव दत्त येतो घरा, मग उन्हे काय येतं? मंदिरा. म्हणून तिथं अन्नदान आहे, तिथं नामस्मरण आहे, त्या ठिकाणी देवाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा होऊ शकते, इतर होऊ शकत नाही, है की नाही? त्याच्यानंतर हेही नाही झालं साधू संतांच्या संगतीमध्ये, है की नाही? हा आपण म्हणतो की नाही, हा रस सेविला माया, किंवा त्याच्या समोर जाऊन सांगायचं आहे ती सोय तर ती आज्ञा जीवा काशे लावती, महामन सागर तरुण होती अपार महिमा संताचा. किंवा गंगामध्ये आपण म्हणतो गुरु माय माय माझी प्रेमाचा पाला पाहिजे, किंवा जरा अलीकडे मला पलीकडे न्या गुरु राया, नदी भरली मोहमाया. म्हणून स्वतःच पवणार असणार संसारामधून या भवसागरामधून तरुण घेणारा जर असला साधू, त्या साधूची संगत केल्याच्या नंतर आपण स्वतः नदीमध्ये पळणार आहे, त्याच्या कासेला त्याच्या करदोऱ्याला धरल्याच्या आपल्याला पलीकडल्या कडेला जाऊ शकतो. त्याला पळणारच नाही तर त्याने स्वतः बुडते, आपल्यालाही बुडते. अशा साधूची कसा साधू पाहिजे? गुरु करावा ऐसा कोण, ज्याची कळे ज्ञान अज्ञान, चार पदार्थ देवी ओळखून दाखवी निर्गुणाची गुण. म्हणून चार पदार्थ जीव दैवत परमच परमेश्वर, चार पदार्थ देवी दाखवी निर्गुणाची खूप. मग अशा गुरुची गरज आहे. अशा गुरुची आपल्या संगती केल्या त्या गुरु आपण म्हणतो काशी आमची गुरु माय, वंदिल दयाचे पाय, तन मन धन लोकांगण वंदावे, देईच मुक्त व्हावे काशी आमची गुरु माय. किंवा गुरु सेवा करे त्याची काळ गंभीर दया शांती जाय मोक्ष पदाची गुरुचे स्मरण केल्या. काळ जर या पाठीचा असला, त्या गुरु महाराजाचं दत्त महाराजाचं जर अहोरात्र भजन केलं, काळ जरी आला, काळ जरी नाहीशी होते, काळ नाहीसा होऊन आणती जाय मोक्ष पदाची गुरुचे स्मरण केले. म्हणून गुरुचं चिंतन, गुरु महाराजचं भजन. म्हणून सर्व जगाचा जर गुरु काय त्याचे दत्तात्रय महाराज गुरु आहे. गुरुचा परम गुरु म्हटलं तर दत्तात्रय जगद्गुरु. मग जगाचा मालक आहे, त्या जगाच्या मालकाचं चिंतन केल्याच्या नंतर आपला जीवाची पाप पुण्याच्या वेगळं व्हायचे. आपल्याला इथं आल्याच्या पापाच्या पुण्याच्या आपण म्हणतो इथं आपण मूळ माया बोले वचन, कर्माधर्माच्या विरहित आणावी खुन, नाही तर जाणे लागे माघारी फिरून. प्रत्येक प्रमाणाला भ्रष्ट सांगायचे ते दोन बोलता येते. कसं आहे आपल्याकडे वेळ, कसं आहे लाईट चाललंय, काही का होईना अर्धा घंटात का सेवा होईना बाबा या ठिकाणी दिवस ये जाऊन यायची नाही. नियम आपला चालू असावा या उद्देशानं मी खूप लवकर आलो, 3-3:30 वाजता आलो. करू कोणाला माहिती. आता खूप आपली इच्छा होती त्याप्रमाणे आता काही गोष्टी बाधा येते. तसे जन्म मरणामध्ये आपल्या दुःख निवरायचं म्हणलं तर कुठलं तरी बाधा येते. त्या बाधाला नाहीशी करून टाळाटाळी करून काहीतरी आपल्याला मार्ग काढावा लागते. सूक्ष्म गुरुमार्ग लावा लक्ष दुर्ग, हाती घेऊन या ज्ञान गर्ग चढावे 42 वर्ग. कुठे मावत नसलं तर लहानातलं लहान व्हावं लागते. मुंगी साखरेचा रेवण हे दाण दे गाडीवर हातीवर वाळू मधली जर साखर येतो म्हणून जमला, कुठे लहानातला लहान व्हावं लागते. बारकेला मुंगीला तेचता येते, है की नाही? मुंगीचं काम मुंगीला आहे, ज्याचं त्याला काम लावून गेले. बैलाला काम जास्त लावले. प्रत्येकाचं काम प्रत्येकाला देवदेव करणं आणि आपला संसार साध्य करणं, प्रपंच साध्य करणं, प्रपंच परमार्थ साधितलं दोन्ही तयाची निर्वाणी सुख. दोन्ही जे नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत, दोन्ही टाकाय, दोन्ही टाकायला पदशीर आपल्याला घेऊन वळणं आपलं काम आहे. कुंभार जसे चिखलात राहिली की नाही, चिखलाचा डाग लागू देला, तसं आपल्याला संसारामध्ये राहून संसार साध्य करून चिखलाचा डाग लागू द्या. का? देव तुम्हाला सांगतो कुठल्या काय महाराजाला देव आला नाही, कर्मसतीला. आत्री अनुसया माय काय होती? संसारिक होती, प्रपंचिक होती. मग अनुसया मायेन आतृची काय होते? प्रपंचिक होते. मग निर्गुणाचा सगुण झाला. भक्ता कारण निजनामाचे संदूक उघडले आम्हा काय म्हणून. मग या प्रपंचिक दोन्हीनं त्या देवाला कर्मसतीला आलं. एखादी गाय दूध देते वासरासाठी, है की नाही? शेजाऱ्या पाजाऱ्याला करते, घरातल्याला करते, शेजाऱ्या पाजाऱ्याला काही नाही ताप तर भेटते, भेटते की भेटणार. तसं त्या अनुसय मायनं हा जड जीव त्या अज्ञानामध्ये जग वाहून चलत. मग अहोरात्र चिंतन करून, अहोरात्र भक्ती करून, एक निष्ठ राहून पतिव्रत आपण म्हणतो इकडं आता नम संत साधू सज्जनाची देणे केल्या राशी उपकाराच्या स्वधर्म सांगते आचरण. मग स्वतःचा धर्म कसा? जो मोक्ष पदाचा जाता लागावे पदा, लागावे का आनंद पडता जीवाचा धर्म. मग जीवाचा धर्म तर मोक्ष पदाचा जाता भजावा सर्वता.
लागावे का आनंद होता जीवाचा धर्म. मग जीवाचा धर्म कसा आहे? कोणी ख्रिश्चन धर्म म्हणालाय, कोणी मराठा, मुस्लिम, हिंदू धर्म. हे धर्म नव्हतं, हे जातीने देतो माझा